अनुज अनुज होते जेवण वगैरे निघालो आहोत आणि आता आम्ही पुढे बघू घरी जायचा विचार आहे कारण की आम्हाला लेट झालं आम्ही दोघं पेणवरनं आलो आहोत म्हणून तर आणि मम्मीचा सुद्धा फोन आलेला की कुठे अजून आली नाही घरी फोन नाही काय नाही वगैरे वगैरे आणि माझी एक फ्रेंड आहे त्याला माझ्या ब्लॉगिंगशी खूप जास्त प्रॉब्लेम आहे फॉलो नाही करत आम्ही ट्रिपल चाललोय रूल्स तर आम्ही फॉलो नाही करत आणि ते पण हायवेला आता बघू पुढे काय येते आणि पुढचे प्लॅन काय सांगितलं तरी दिसते काय बोल ना आता लाईक सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आम्ही ना ट्रिपल सीट होतो तर आम्ही दोघी बसलेलो आमच्या फ्रेंडच्या गाडीवरती बट इथे पोलीस असतात म्हणून आम्ही सिग्नलचं क्रॉस करून या साईडला आलोय आणि आता आमचा फ्रेंड येईल या साईडला आय गेस आता त्यांचा सिग्नल सुटला असेल अनुज अनुज होते या प्रकारे आपण बघू शकता हायवेवरती त्यांच्या आई बाबाला व्हिडिओ पाठवा माझी गाडी ना मी नंबर पण येतो बिंदास फाईल मारा फायनली डिसाईड केलं की थोडासा टाइम होता आमच्या ते मग आम्ही बोललो की चला कुठेतरी एक राऊंड मारायला जाऊ आणि आमची जी फ्रेंड होती तिचा बर्थडे आम्ही ॲक्च्युली सेलिब्रेट करायला भेटलो होतो ती प्रेग्नेंट आहे सो आम्ही
तिला बोललो की आम्ही घरी चाललोय. बट आमचं हे प्लॅन होतं की आम्ही कुठेतरी जाऊ. आमचं ॲक्च्युली घरी जायचंच प्लॅन होतं. पण निघता पुढे आलो तर हे थोड्या वेळात बोलतात की नाही कुठेतरी राऊंडला जायचं आहे. मग मी डिसाईड केलं की टी पॉईंटला जायचं. खूप सारं डिस्कशन केल्यावरती आणि मग मी फायनली टी पॉईंटला आलो आहोत. आता तुम्ही टी पॉईंटच्या इथून व्ह्यू बघू शकता किती छान आहे. त्यांना बघायचं नसेल तर पण मी दाखवेन त्यांना व्ह्यू. ये या तो बंद होगा या तो और अच्छे से इसको बनाएंगे. पर बंद हा तोच एअरपोर्ट आहे आपल्या महाराष्ट्रातला DB पाटील सगळ्यात मोठा एअरपोर्ट जो कन्स्ट्रक्ट होत आहे. तुम्ही बघू शकता त्याचं काम चालू आहे. रनवे तर झाला आहे बनून पण बाकी त्यांचे बिल्डिंग्स हॉटेल्स वगैरे बनणं बाकी आहे. आणि हे आमचे सगळे मंद लोक आहे जिथे हे बघा. अनुज किती नालायक आहे बघा. बघत पण नाही. बघितलं बघा माकड. आम्ही रिटर्न जायला निघालो आहोत इथून. म्हणजे 5:30 वाजले तर आम्हाला खूप लेट होतोय. तर आता पहिले गाडीच्या इथे जाऊ आणि मग नंतर तिथून पनवेलला जाऊ. मग पनवेलला गेल्यावरती भेटू. मला बस भेटली. मी बसमध्ये बसले. मला सीट मिळाली आणि आता मी ऑन द वे सुद्धा झाली आहे. कर्नाळ्यामध्ये आले. तुम्ही बघितलं असाल ONGC वगैरे क्रॉस केले आणि बसल्या बोलत होतं म्हणून थोडी एक व्हिडिओ काढली. पोचलेली आहे आणि आज खूप थकलो. खूप एन्जॉय केलं. तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओमध्ये की आम्ही किती एन्जॉय केलं. आणि दम लागते बोलताना सुद्धा. आता थोडं फ्रेश अप होईल आणि मस्त थोडं रेस्ट करेन आता. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट माझ्या पाठी नेहमी असंच ठेवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.